पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। महाराष्ट्र कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र वाघापूर तालुका भुदरगड येथील श्री ज्योतिर्लिंग केदारलिंगाची नागपंचमी यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली। नागपंचमी यात्रेनिमित्त आमदार प्रकाश आंबेडकर व त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी आंबेडकर यांच्या हस्ते पहाटे श्री केदारलिंगाची पूजा करण्यात आली। त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले। दिवसभर पावसाची उघडीप राहिल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली व श्रीचे दर्शन घेतले। छोटे मोठे व्यावसायिक या सर्व प्रकारचा व्यवसाय चांगला झाल्याने त्यांच्यामध्ये समाधान दिसत होते। वाघापूर, आदमापूर, मुदाळतिट्टा, कूर, वनगुती, वाघापूर असे एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती। त्यामुळे वाहतूक यंत्रणेमध्ये कोणत्याही पद्धतीची अडचण भासली नाही। यात्रा सुरळीत व्हावी म्हणून वाघापूर ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीने गावात डिजिटल बोर्ड लावण्यास बंदी केली होती। त्यामुळे गावात यात्रा सुरळीतपणे पार पडली। यात्रेतील अनुचित प्रकार लक्षात यावेत यासाठी गावात 2 ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले होते। सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांनी केदारलिंग दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। गावात अनेक ठिकाणी नागपंचमी यात्रेनिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिलांनी केदारलिंगला लाह्या वाहिल्या। यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडून आला नाही। यात्रा सुरळीत पार पडली। श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड येथे नागपंचमी यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी बाळूमामाचे दर्शन घेतले। यात्रा सुरळीत पार पडली। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।